श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंधित आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिविध पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नद्यात स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं. वैशाख पौर्णिमेला भगवान हनुमंताचे पूजन करणे अत्यंत श्रेयस्कर आणि लाभदायक असते. या दिवशी हनुमानाला गुरु मानून पूजन केले जाते. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधना साधकांसाठी विशेष यश देणारी आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करांब्यांच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ह्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात आंब्याच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळे, पाने, फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते. आंब्याच्या लाकडापासून सविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात. आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो. आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे. आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर हा केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. पूजेच्या वेळेस आंब्यांच्याच पानांनी मंत्राचा उच्चार हा केला जातो. आचमन क्रिया केली जाते आणि आंब्यांची पानं शुभतेचे प्रतीक देखील म्हटले जाते. आणि म्हणूनच आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून 11 आंब्यांची पानं जी आहेत ती आपल्या घरी सकाळीच घेऊन यायची आहेत. ही आंब्यांची पानं जी आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड नसावी, कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. 11 पानांना आपल्याला घरी आणल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून मग पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक टिपका हा लावून घ्यायचा आहे. हा टिपका लावल्यामुळे आपल्याला कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. 11 पानांना हळदीचा टिपका लावून झाल्यानंतर आपल्याला या पानांपासून एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं, आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर तिथे आपल्याला हे आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते लावायचं आहे. तसेच आपल्याला हे तोरण लावायच्या अगोदर आपला मुख्य प्रवेशद्वार तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि उंबरठ्यावर हळदीचं पाणी हे शिंपडून घ्यायचं, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तसेच उंबरठ्यावर आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन हे
करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आणि जिथे आपण हळदीचं लेपन केलं उंबरठ्यावर त्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला एक एक स्वास्तिक काढून घ्यायचं. तसेच एक मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा स्वास्तिक काढून घ्यायचं. जे स्वास्तिक काढणार ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि जेव्हा असं हे स्वास्तिक आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच उंबरठ्यावर काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते लावायचं. असं हे आंब्याच्या पानांचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक मान्यतानुसार आंबा हे बजरंगबलींचं आवडतं फळ आणि ज्या ठिकाणी आंब्यापासून किंवा आंब्याच्या झाडापासून पानापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते. त्या घरावर कोणत्याही वाईट शक्तींचा नकारात्मकतेचा प्रभाव पडत नाही. अशा घरावर कायम बजरंगबलींची कृपाही होत असते. तसेच आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपाही होत असते. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी असं हे 11 आंब्याच्या पानांचं तोरण जे ते आपल्याला प्रत्येकाला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.